जुन्या काळातील गोष्ट आहे. एका छोट्याशा राज्यावर राजा वीरभद्रचे राज्य होते. हे राज्य कला, संस्कृती आणि स्थापत्य कलेसाठी प्रसिद्ध होते. एका दिवशी राजाने आपली राणी मृदुलाला प्रसन्न करण्यासाठी एक खास भेट देण्याचा विचार केला. त्याने राज्यभर घोषणा केली की जो कोणी सर्वात मौल्यवान आणि अद्वितीय वस्तू आणेल त्याला मोठे बक्षीस दिले जाईल. राज्यभरातील कलावंत, व्यापारी आपल्या मौल्यवान वस्तू घेऊन दरबारात येऊ लागले. काहींनी अनमोल मूर्ती आणल्या तर काहींनी दुर्मिळ दागिने. पण राजाला विशेष काही सापडले नाही. इतक्यात एक वृद्ध कारागीर दरबारात आला. त्याच्या हातात एक सुंदर आणि अद्वितीय आरसा होता. आरसा इतका तेजस्वी आणि स्पष्ट होता की त्या व्यक्तीचे प्रतिबिंब वास्तविकपेक्षा अधिक जिवंत वाटत होते. कारागीर राजाला म्हणाला, महाराज, हा आरसा काही सामान्य आरसा नाही. हा एक इच्छा पूर्ण करणारा आरसा आहे. जो कोणी या आरशात पाहिल त्याची खरी इच्छा या आरशातून पूर्ण होईल. पण एक अट आहे. त्याचा उपयोग फक्त थोर आणि खऱ्या मनाच्या लोकांनाच करता येतो. जर कोणी त्याचा लोभ किंवा वाईट हेतूने वापर केला तर तो शापित होईल. राजा वीरभद्रने हे आपल्या राणीसाठी एक परिपूर्ण भेट मानले आणि खूप मोठे बक्षीस देऊन आरसा विकत घेतला. आरसा पाहून राणी मृदुलाला खूप आनंद झाला. तिला तिचे प्रतिबिंब त्यात दिसले आणि तिने आपल्या राज्याच्या आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी कामना केली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पुढच्या काही दिवसात राज्यात समृद्धी आणि शांततेचे वातावरण निर्माण झाले. काही महिन्यांनंतर राजाचे पंतप्रधान राघव यांना या आरशाच्या शक्तीबद्दल माहिती मिळाली. राघव एक महत्वाकांक्षी आणि हुशार व्यक्ती होता. त्याला राजा वीरभद्रचे सिंहासन काबीज करायचे होते. या आरशाची ताकद वापरल्यास आपले स्वप्न साकार होऊ शकेल असे त्याला वाटले. एका रात्री राजा आणि राणी गाढ झोपेत असताना राघव गुप्तपणे राजवाड्यात शिरला आणि आरशासमोर जाऊन उभा राहिला. आपली महत्वाकांक्षा पूर्ण करण्याची त्याची इच्छा होती. पण त्याने आपली इच्छा व्यक्त करताच आरशातून एक विचित्र चमक आली आणि संपूर्ण खोली अंधारमय झाली. आरशातून एक भयानक आवाज आला, तू माझ्या शक्तीचा गैरवापर करण्याचा प्रयत्न केला आहेस. आता तू आणि तुझ्या इच्छा या शापाची बळी ठरतील. राघवचे प्रतिबिंब आरशात टिपले गेले आणि त्याचे शरीर तिथेच बेशुद्ध पडले. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा राजवाड्यातील नोकरांनी राघव जमिनीवर पडलेला पाहिला तेव्हा त्यांनी ताबडतोब राजाला माहिती दिली. राजा वीरभद्रने राघवला उठवण्याचा प्रयत्न केला पण तो कोमात गेला होता. त्यांनी ही गोष्ट राणी मृदुलाला सांगितली. राणीला लगेच आरसा आठवला. राघवने आरशाचा गैरवापर केला की काय असा प्रश्न राणीला पडला. राजाने दरबारात घोषणा केली की हे रहस्य कोण सोडवू शकेल. अशा कोणत्याही संत, विद्वान किंवा जादूगरला बोलवले पाहिजे. अनेक विद्वान आले पण तोडगा निघाला नाही. शेवटी दरबारात एक ऋषी आले. ते साधू, शांत आणि तपस्वी स्वभावाचे होते. ऋषींनी आरशाकडे काळजीपूर्वक पाहिले आणि म्हणाले, महाराज, हा आरसा शापित वस्तू आहे. तो एका मोठ्या कारागिराने बनवला होता परंतु तो चुकीच्या हातात जाऊ नये म्हणून शाप दिला होता. कोणताही स्वार्थी असो किंवा कोणीही असो, जो दुष्ट हेतूने त्याचा वापर करतो त्याचा आत्मा त्यात अडकतो. राघवने त्याच्या लोभामुळे त्या शक्तीचा दुरुपयोग केला आणि आता त्याचा आत्मा या आरशात अडकला आहे. राजाने ऋषींना विचारले की शाप कसा तोडता येईल. ऋषी म्हणाले, शाप संपवण्याचा फक्त एकच मार्ग आहे. तुम्हाला आरशाचा नाश करायचा आहे पण त्यासोबतच त्याची सर्व शक्ती आणि फायदेही नष्ट होतील. राजा आणि राणी
आपापसात चर्चा करतात एवढी विनाशकारी वस्तू ठेवणे योग्य नाही असे राजाला वाटले. त्याने ठरवले की राज्याच्या भल्यासाठी आरसा नष्ट केला पाहिजे. ऋषींनी विशेष मंत्रांनी आरसा तोडला. आरसा फुटताच एक तेजस्वी प्रकाश पडला आणि राघवचा आत्मा त्याच्या शरीरात परत आला. पण तो त्याची स्मृती गमावून बसला आणि त्याचा लोभ आणि योजना विसरला. या घटनेनंतर राजा वीरभद्रने निर्णय घेतला की आपल्या राज्यात लोभ आणि स्वार्थाला चालना देणारी कोणतीही गोष्ट ठेवणार नाही. राज्यात प्रामाणिकपणा आणि सत्याचा प्रसार करण्यासाठी त्यांनी नवीन धोरणे आखली.